गुड इव्हनिंग स्टुडंट, वेलकम टू आवर स्टडी चॅनल यू कॅन डू इट. आपण इकॉनॉमिक्स 12th स्टँडर्ड कॉमर्स स्टार्ट केलेलं आहे आणि त्याच्यात फर्स्ट चॅप्टर आपलं ऑलमोस्ट कंप्लीट आहे. आपण आज फर्स्ट चॅप्टरची एक्सरसाइज कंप्लीट करतो आहे. या लेक्चरमध्ये आपण फक्त एक्सरसाइज कंप्लीट नाही करणार आहोत, तर आपण एक्सरसाइजमधले बरेचसे क्वेश्चन लिहिताना कसे लिहायचे आणि आन्सर शीटमध्ये तुम्ही कुठल्या पद्धतीने प्रेझेंट कराल हे सुद्धा आपण बघणार आहोत. सो प्लीज व्हिडिओ कंप्लीट बघा आणि त्याचा उपयोग करून घ्या तुमच्या पेपर रायटिंगमध्ये. ओके, नाव क्वेश्चन नंबर 1 आहे. चॅप्टर नंबर 1ची एक्सरसाइज आहे ही. क्वेश्चन नंबर 1 आहे, चूज द करेक्ट ऑप्शन. करेक्ट ऑप्शन चूज करायचे आहेत. तुम्हाला याच्यात हमखास मार्क्स मिळतात म्हणजे जर स्टडी केला तर ऑफकोर्स. आता याच्यामध्ये द ब्रांच ऑफ इकॉनॉमिक्स दॅट डील्स विथ द अलोकेशन ऑफ रिसोर्सेस. म्हणजेच काय, इकॉनॉमिक्सची अशी कुठली ब्रांच आहे जी अलोकेशन ऑफ रिसोर्सेसशी संबंधित आहे. म्हणजे आपल्याला इकॉनॉमिक्सच्या 2 ब्रांच माहिती, मॅक्रो आणि मायक्रो. ओके, सो मायक्रोमध्ये आपण अलोकेशन ऑफ रिसोर्स ऐकलेलं आहे. मायक्रो इकॉनॉमिक्सचा जो स्टडी असतो तो त्याच्या म्हणजे 2 मेन कॉन्सेप्ट असतात, प्राईस थिअरी अँड अलोकेशन ऑफ रिसोर्सेस. ओके, सो ह्याच्यात लिहिलं आहे की अलोकेशन ऑफ रिसोर्सेस कशाशी संबंधित आहे. सो आपल्याला माहिती त्याचा आन्सर मायक्रो इकॉनॉमिक्स. ओके, सो याच्यात ऑप्शन्स दिलेत ABC, AB, ओनली ए, नन ऑफ दिस. सो आपला आन्सर असणार आहे ओनली ए. ओके, आता याचा रेफरन्स मी सांगते तुम्हाला. पेज नंबर 2वर आहे याचा रेफरन्स. पेज नंबर 2वर इथे लिहिलं आहे बघा. द फोकस ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स इज मेनली कन्फाइंड टू प्राईस थिअरी अँड रिसोर्स अलोकेशन. मायक्रो इकॉनॉमिक्सचा फोकस कशावर आहे? प्राईस थिअरी अँड रिसोर्स अलोकेशन. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॉन्सेप्ट स्टडीज अंडर मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण कुठल्या कॉन्सेप्ट शिकलो आहे. सो मायक्रो इकॉनॉमिक्सच्या फीचर्समध्ये आपल्याला या गोष्टी माहिती आहेत की मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण नॅशनल इन्कम तर नाही शिकलो. कन्फर्म, नॅशनल इन्कम हा मॅक्रो इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे. लार्ज लेवलवर ह्याची स्टडी केली जाते. त्याच्यानंतर सेकंड आहे जनरल प्राईज लेवल. जनरल प्राईज लेवलसुद्धा आपण मॅक्रो इकॉनॉमिक्समध्येच अभ्यासतो, मायक्रोमध्ये नाही. ओके, त्याच्यानंतर आहे फॅक्टर प्राइसिंग. फॅक्टर प्राइसिंग हा भाग आपण मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये अभ्यासलेला आहे. त्याच्यानंतर प्रोडक्ट प्राइसिंग हा भागसुद्धा मायक्रो इकॉनॉमिक्सचाच आहे. ओके, सो याचा आन्सर आहे C and D. ओके, ऑप्शन नंबर 4 C and D. याचा रेफरन्स आहे पेज नंबर 3वर. सॉरी, पेज नंबर 2वर बघा. आपल्याला इथे थिअरीज दिलेल्या आहेत मायक्रो इकॉनॉमिक्सच्या. ओके नाही, तर त्याच्यात स्कोपमध्ये थिअरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग आहे. त्याच्यानंतर थिअरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग आहे. सो या 2 कॉन्सेप्ट कशाशी संबंधित आहे? मायक्रो इकॉनॉमिक्सशी. ओके, आफ्टर दॅट थर्ड, मेथड ॲडॉप्टेड इन मायक्रो इकॉनॉमिक ॲनालिसिस. मायक्रो इकॉनॉमिक ॲनालिसिसमध्ये कोणती मेथड ॲडॉप्ट केली जाते किंवा कोणती मेथड यूज केली जाते. सो आपल्याला याचा आन्सर माहिती आहे. मायक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास हा आपण युनिटमध्ये करतो, इंडिव्हिज्युअल युनिटमध्ये. आणि कुठलाही सब्जेक्ट अभ्यासायच्या आधी आपण त्याचे पार्ट्समध्ये कन्वर्जन करतो किंवा डिवाईड करतो त्याला. त्याच्यानंतर आणि मग त्याचा स्टडी केला जातो. म्हणून याला स्लायसिंग मेथड असं म्हणतात. फीचरमध्ये आपण मायक्रो इकॉनॉमिक्सच्या फीचरमध्ये स्लायसिंग मेथड वाचलेला आहे. सो तुम्ही तिथे जाऊन याचं एक्सप्लेनेशन पाहू शकता. ओके, तर थर्ड ऑप्शन दिले तिथे ACD, ABD, ओनली C अँड ओनली A. सो आपला आन्सर आहे ओनली C. नेक्स्ट आहे कॉन्सेप्ट स्टडीज अंडर मॅक्रो इकॉनॉमिक्स. मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये कोणकोणत्या कॉन्सेप्ट स्टडी केल्या जातात. सो मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण होल इकॉनॉमी, ऑफकोर्स होल इकॉनॉमीचा अभ्यास मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये केला जातो. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, राईट, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसुद्धा मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये असतं. ॲग्रिगेट सप्लाय, ॲग्रिगेट हा वर्ड आला म्हणजे नक्कीच मॅक्रो इकॉनॉमिक्समधली कॉन्सेप्ट आहे. आणि नंतर आहे प्रोडक्ट प्राइसिंग. प्रोडक्ट प्राइसिंग
ही मॅक्रो इकॉनॉमिक्समधली कॉन्सेप्ट नाही, ही मायक्रो इकॉनॉमिक्समधली कॉन्सेप्ट आहे, ज्याचा आन्सर आत्ताच आपण सेकंड मध्ये बघितलं की प्रोडक्ट प्राइसिंग आणि फॅक्टर प्राइसिंग ह्या कॉन्सेप्ट कशाशी संबंधित आहे, मायक्रो इकॉनॉमिक्स. ओके, सो मॅक्रोचा पार्ट नाही आहे हा. सो याचा आन्सर आहे ए, बी अँड सी. ए, बी, सी म्हणजे फर्स्ट. राईट. क्वेश्चन नंबर 2 आहे कम्प्लीट द कोरिलेशन्स. त्याच्यानंतर मॅक्रो इकॉनॉमिक्स इज स्लायसिंग मेथड, देन मॅक्रो इकॉनॉमिक्स इज वॉट. जर मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये स्लायसिंग मेथड यूज केली जाते तर मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये कुठली मेथड असेल. सो वी नो दॅट लंपिंग मेथड यूज केली जाते. राईट. सो मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये इथे आपण लिहिणार आहोत लंपिंग मेथड. ओके, हे बघा इथे नाव आहे लंपिंग मेथड. दुसरं आहे मायक्रो इकॉनॉमिक्स इज अ ट्री, देन मॅक्रो इकॉनॉमिक्स इज वॉट. जर मायक्रो इकॉनॉमिक्स एक झाड असेल, एक ट्री असेल, तर मॅक्रो इकॉनॉमिक्स काय असेल, तर मॅक्रो इकॉनॉमिक्स या सगळ्या ट्रीला सामावून घेणारं एक फॉरेस्ट आहे. हो की नाही. मॅक्रो इकॉनॉमिक्स ही लार्ज कॉन्सेप्ट आहे, ॲग्रिगेट आपण त्याचा स्टडी करतो एकत्रित, आणि ह्याचा स्टडी आपण एक एक युनिट म्हणजे एक इंडिव्हिज्युअल युनिटमध्ये स्टडी करतो. मग अशा सगळे इंडिव्हिज्युअल युनिट जर आपण एकत्र केले तर ऑफकोर्स एक मोठी मॅक्रो इकॉनॉमिक्सची कॉन्सेप्ट ठरवू शकते. म्हणून इथे आन्सर येईल फॉरेस्ट. ओके. थर्ड आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स इज थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट. जर मॅक्रो इकॉनॉमिक ही इन्कम अँड एम्प्लॉयमेंट थिअरीवर बेस असेल तर मायक्रो इकॉनॉमिक्स कशावर बेस आहे. सो आपल्याला माहिती आहे मायक्रो इकॉनॉमिक्स हे प्राईस थिअरीवर बेस आहे. कशावर, प्राईस थिअरी. ओके, ते आहे फॉरेस्ट अँड दिस इज लंपिंग मेथड. नेक्स्ट मॅक्रोज इज मॅक्रो इकॉनॉमिक्स, तर मायक्रोज इज ऑल्सो मायक्रो इकॉनॉमिक्स. म्हणजेच मॅक्रोज हा ग्रीक वर्ड आहे आणि ह्या वर्डपासून हा शब्द आला आहे मॅक्रो, आणि मायक्रोज हा सुद्धा ग्रीक वर्ड आहे आणि त्याच्यापासूनच मायक्रो हा वर्ड आलेला आहे. सो मायक्रो इकॉनॉमिक्स. फिफ्थ आहे जनरल इक्विलिब्रियम इज मॅक्रो इकॉनॉमिक्स, देन फिलअप मॅक्रो इकॉनॉमिक्स. जर जनरल इक्विलिब्रियम हा कसला भाग आहे मॅक्रो इकॉनॉमिक्सचा, तर मग मायक्रो इकॉनॉमिक्सच्या स्टडीमध्ये असा कुठला इक्विलिब्रियमचा भाग आहे. सो इथे आपण पार्शियल इक्विलिब्रियम यूज होतो. मायक्रो इकॉनॉमिक्सच्या स्टडीमध्ये कुठली कॉन्सेप्ट यूज केली जाते, पार्शियल इक्विलिब्रियम. मायक्रो इकॉनॉमिक्सच्या फीचर्समध्ये तुम्हाला ही गोष्ट बघायला मिळेल. सो इथे आपला आन्सर असणार आहे पार्शियल इक्विलिब्रियम. ओके, फाईन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. Now here identify and explain the concept from the given illustration. म्हणजेच आपल्याला इथे आयडेंटिफाय करायचं आहे की गौरी कलेक्टेड द इन्फॉर्मेशन अबाउट द इन्कम ऑफ अ पर्टिक्युलर फर्म. हे कुठली कॉन्सेप्ट आहे, आत्ता जो आपण चॅप्टर शिकलो त्याच्यातला कॉन्सेप्ट आपल्याला शोधायच्यात. सो गौरी कलेक्टेड द इन्फॉर्मेशन, गौरीने इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे अबाउट द इन्कम ऑफ पर्टिक्युलर फर्म. पर्टिक्युलर म्हणजे एक इंडिव्हिज्युअल फर्मची इन्फॉर्मेशन तिने गोळा केलेली आहे. सो ऑफकोर्स ही मायक्रो इकॉनॉमिक्सची कॉन्सेप्ट आहे. पण अजून एक आपण डीपमध्ये गेलो तर स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट लिहू शकतो आपण. गौरी काय करते, स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट. याचा आन्सर जे आहे आपण पेज नंबर 3 बघू शकतो. पेज नंबर 3 फीचर्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये फर्स्ट कॉन्सेप्ट आहे स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स. मायक्रो इकॉनॉमिक्स इज म्हणजे तुम्हाला इथे रिझन लिहावं लागेल. कॉन्सेप्ट काय असणार आहे, स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स ही तुमची कॉन्सेप्ट आहे. ओके. आणि दुसरं आहे त्याचं एक्सप्लेनेशन. मायक्रो इकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ द बिहेवियर ऑफ स्मॉल इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट्स. की मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण कुठल्या गोष्टीचा स्टडी करतो, इंडिव्हिज्युअल युनिट्स म्हणजे पूर्ण इकॉनॉमीमधले, पूर्ण अर्थव्यवस्थेमधले कुठलाही एक युनिट जर आपल्याला कुठलेही युनिट्स जर आपल्याला अभ्यासायचं असेल तर ते एक युनिट घेऊन आपण त्याचा अभ्यास करतो. जसं त्यांनी दिलं इंडिव्हिज्युअल फर्म, इंडिव्हिज्युअल प्राईस,
इंडिव्हिज्युअल हाऊसहोल्ड, तसं गौरीने सुद्धा इंडिव्हिज्युअल फर्म घेतलेला आहे स्टडी करण्यासाठी. सो इट इज स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स. ओके. सेकंड क्वेश्चन आहे, रमेश डिसाइडेड टू टेक ऑल डिसिजन्स रिलेटेड टू प्रोडक्शन सच ॲज व्हॉट अँड हाऊ टू प्रोड्यूस. म्हणजे रमेश स्वतः डिसिजन घेतोय की किती प्रोडक्शन करायचं, कोणतं प्रोडक्शन करायचं, कसं करायचं. म्हणजे हे सगळं फ्रीडम आहे रमेशला की तो स्वतः डिसिजन घेऊ शकतो. ओके. म्हणजेच काय आहे, हे फ्री मार्केट असल्याशिवाय त्याने स्वतः डिसिजन घेऊ शकतो का तो. ओके. तर हे फ्री मार्केट ॲझम्पशन आहे इथे, म्हणजे फ्री मार्केट इकॉनॉमी. मग याची कॉन्सेप्ट असेल फ्री मार्केट इकॉनॉमी. तर आपल्याला ह्याचा आन्सर मिळेल पेज नंबर 3 वर. फ्री मार्केट इकॉनॉमी. ओके. कॉन्सेप्ट काय असणार आहे क्वेश्चन नंबर 2ची, फ्री मार्केट इकॉनॉमी. आणि आन्सर असेल बघा त्याचा. आता मी टिक मार्क केलं आहे, हे जे मार्किंग आहे तेवढं आन्सर लिहू शकता तुम्ही. अ फ्री मार्केट इकॉनॉमी इज दॅट इकॉनॉमी वेअर द इकॉनॉमिक डिसिजन्स रिगार्डिंग प्रोडक्शन ऑफ गुड्स सच ॲज व्हॉट टू प्रोड्यूस, हाऊ मच टू प्रोड्यूस, हाऊ टू प्रोड्यूस एक्सेट्रा आर टेकन ॲट अ इंडिव्हिज्युअल लेवल्स. म्हणजेच जे काही प्रोडक्शन संबंधितचे जे काही डिसिजन्स असतात, म्हणजे कुठले डिसिजन असू शकतात ते, की काय प्रोडक्शन करायचं, हाऊ मच टू प्रोड्यूस म्हणजे तुम्ही किती प्रोडक्शन करणार, हाऊ टू प्रोड्यूस कसं प्रोडक्शन करणार, असे खूप सारे प्रश्न आणि त्याचा आन्सर किंवा त्याचं डिसिजन तुम्ही स्वतः घेताय, तर त्याला म्हटलं जातं फ्री मार्केट इकॉनॉमी. देअर इज नो इंटरव्हेन्शन बाय द गव्हर्नमेंट ऑर एनी अदर एजन्सी. या तुमच्या डिसिजनमध्ये गव्हर्नमेंट किंवा कुठलीही अदर एजन्सी इंटरफेअर करणार नाही किंवा इंटरव्हेन्शन करणार नाही. सो या कॉन्सेप्टला काय म्हटलं जातं, फ्री मार्केट इकॉनॉमी. थर्ड वन आहे, शबाना पेड वेजेस टू वर्कर्स इन हर फॅक्टरी अँड इंटरेस्ट ऑन हर बँक लोन. म्हणजे शबाना जी आहे तिची कंपनी आहे किंवा इंडस्ट्री आहे, ती वेजेस पण पेड करते वर्करला आणि जे काही तिने लोन घेतलं असेल त्याच्यासाठी इंटरेस्टसुद्धा पेड करते. आता हे जे काही लोन घेतलं असेल ते लोनचा वापर तिने तिच्या इंडस्ट्रीसाठी केला असेल, राईट, किंवा कॅपिटल म्हणून त्याचा वापर केला असेल. आणि हे जे काही वेजेस ती कोणाला देते, वर्कर्स म्हणजे लेबर. ओके. आणि बँक लोन कशासाठी आहे, म्हणजे इंटरेस्ट कशासाठी आहे, कॅपिटलसाठी. म्हणजे लेबर आणि कॅपिटल हे दोन्ही फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. 4 फॅक्टर ऑफ प्रोडक्शन असतात आपल्याला माहिती, लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रिनर. सो हे 2 फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आहेत. सो आता ह्याचा आन्सर आपल्याला पेज नंबर 2 वर मिळेल. पेज नंबर 2 वर बघा, थिअरी ऑफ फॅक्टर प्राइसिंग. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही कॉन्सेप्ट आहे, कॉन्सेप्टचं नाव तुम्ही काय लिहू शकता, पेमेंट ऑफ फॅक्टर प्राइस ऑर रिवॉर्ड. म्हणजे फॅक्टर्ससाठी तुम्ही पेमेंट करताय, मग ते एक रिवॉर्ड पण, म्हणजे त्याला रिवॉर्ड म्हणू शकता किंवा तुम्ही त्याला प्राइस म्हणू शकता. इन मायक्रो इकॉनॉमिक्स, लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रिनर आर द फॅक्टर्स दॅट कॉन्ट्रीब्यूट टू द प्रोडक्शन प्रोसेस. म्हणजेच हे जे 4 फॅक्टर्स असतात हे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आहेत आणि ते प्रोडक्शन प्रोसेसला हेल्प करतात. मायक्रो इकॉनॉमिक्स हेल्प इन डिटरमायनिंग द फॅक्टर रिवॉर्ड्स फॉर लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रिनर. मायक्रो इकॉनॉमिक्स आपल्याला कशासाठी मदत करतो, तर ह्या 4 फॅक्टर्सचे रिवॉर्ड्स किंवा प्राईस ठरवण्यासाठी. सो 4 फॅक्टरची प्राईस म्हणजेच लँडवर रेंट किती असेल, लेबरवर वेजेस, कॅपिटलवर इंटरेस्ट अँड एंटरप्रिनरवर प्रॉफिट. ओके. सो क्वेश्चन नंबर 3 मधल्या थर्डचा आन्सर असणार आहे हे एक्सप्लेनेशन. आफ्टर दॅट मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन नंबर 4. आणि क्वेश्चन नंबर 4चे आन्सर्स तर तुम्हाला इझिली मिळतात, पण सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की आन्सर लिहिण्याची पद्धत खूप चुकते. तुम्हाला फीचर्स माहीत असतात किंवा इम्पॉर्टन्स माहीत असतात, स्कोप माहीत असतात, पण ते लिहिण्याची पद्धत जी आहे ती खूप मुलं चुकीची लिहितात किंवा मग ते प्रेझेंटेशन चांगलं नसतं. सो आपल्याला ते प्रेझेंटेशन आज बघायचं आहे. म्हणजे याचे आन्सर्स तर तुम्हाला मी सांगणारच आहे, पण ते कशा पद्धतीने मांडायचे ह्याच्यासाठी मी एक एक्झाम्पल रेडी केलं आहे. सो क्वेश्चन नंबर 1 आधी बघूया. एक्सप्लेन द फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. सो मायक्रो इकॉनॉमिक्सचे फीचर्स पेज नंबर 3 वर आहेत, पण ते आन्सर कसं लिहायचं आता ते आपण बघू. नाव हिअर इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 4. फर्स्ट क्वेश्चन.
क्वेश्चन नंबर फर्स्ट इज फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. सो आता क्वेश्चन माहिती आहे, आन्सर पण माहिती आहे, पण ते प्रेझेंट कसं करायचं हे आज आपण बघतोय. आता बघा, कधीही जे लॉंग क्वेश्चन्स असतात, लॉंग क्वेश्चनची मेन कॉन्सेप्ट काय, तर मायक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो इकॉनॉमिक्सचे फीचर सांगायचे आहेत, पण मायक्रो इकॉनॉमिक्स ही मेन कॉन्सेप्ट आहे. सो तुम्हाला त्याच्याबद्दल इंट्रोडक्शन देणं हे खूप महत्त्वाचं असतं. सो आन्सर हे मी 5 सेक्शनमध्ये डिवाईड केलं आहे आणि त्यातला फर्स्ट सेक्शन आहे इंट्रोडक्शन. सो इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही मायक्रो इकॉनॉमिक्सबद्दल जे काय तुम्हाला बेसिक माहिती आहे, की मायक्रो इकॉनॉमिक्स टर्म इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड मायक्रोज विच मीन्स स्मॉल अँड मिलियन पार्ट एक्सेट्रा एक्सेट्रा, जे काही तुम्हाला बेसिक माहिती आहे ते इंट्रोडक्शन देऊ शकता. आफ्टर दॅट सेकंड पार्ट मी घेतलेला आहे डेफिनेशन. आन्सरच्या तुमचा सेकंड पार्ट असेल डेफिनेशन. आता डेफिनेशन अशी चूज करायची की जी लक्षात राहील, खूप मोठी पण नाही, एकदम शॉर्ट डेफिनेशन कधी पण घ्यायची जेणेकरून ती लक्षात पण राहते, व्यवस्थित प्रेझेंट करता येते. आणि आता इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट, की इथे आपण लिहिलं आहे की अकॉर्डिंग टू मॉरिस डॉब, म्हणजे ही जी मी पुढची डेफिनेशन लिहिली आहे ही याचे वर्ड टू वर्ड एक्सप्लेनेशन किंवा वर्ड टू वर्ड शब्द जे आहेत ते कोणाचे आहेत, मॉरिस डॉब या इकॉनॉमिस्टचे आहेत. पण जर असं असेल की तुम्हाला ही डेफिनेशन एक्झॅक्ट वर्ड तुम्हाला माहीत नाही, पण तुम्हाला तुमच्या भाषेत लिहिता येते, तर तुम्ही ते ऑफकोर्स लिहू शकता. पण इथे हे लिहू नका मग अकॉर्डिंग टू मॉरिस डब. तिथे तुम्ही काय लिहाल की इन अदर वर्ड्स. ओके, ही जर का तुम्हाला इकॉनॉमिक्सचं नाव आठवत नसेल किंवा हे वर्ड्स एक्झॅक्ट माहीत नसतील, तर त्याच्यासाठी ऑप्शन आहे, तुम्ही इथे लिहा इन अदर वर्ड्स. ओके, मग तुम्ही तुमच्या भाषेत डेफिनेशन नक्कीच बनवू शकता. नेक्स्ट सी पार्ट आहे. सी पार्टमध्ये मी जे काय फीचर्स दाखवणार आहे त्याचा एक चार्ट शो केला आहे. त्या चार्टमध्ये मी ओव्हरऑल जितके पॉईंट आहे ते पॉईंट शो केलेत. आता सगळ्यात महत्त्वाचं, चार्ट करताना जास्त वेळ घ्यायचा नाही, कारण चार्टमध्ये वेळ घालवला तर कदाचित एक्सप्लेनेशन आपल्याला लिहिता येणार नाही. सो आपल्याला प्रेझेंटेशन पण करायचं आहे, टाईमही पुरवायचा आहे, एक्सप्लेनेशन पण द्यायचं आहे. सो चार्ट अशा पद्धतीने करायचा जो पटापट लिहिता येईल. जसं मी आता हे जे काय केलं आहे हे पेन्सिलनी ड्रॉ केलं आहे. मी स्केल इथे वापरलेली नाही आहे, दिसत असेल तुम्हाला, इथे स्केल वापरलेली नाही. इवन बॉक्ससुद्धा पेन्सिलने असं हाताने केलेलं आहे, स्केल यूज केलेली नाही आहे. सो पटापट हाताने काढायचा बॉक्स आणि ॲरो करून आपलं शो करायचा चार्ट. चार्ट तुमच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही सर्कल करा, ट्रायंगल करा, जसं तुम्हाला आवडेल. पण जास्त वेळ न घेता चार्ट ड्रॉ करायचा आहे, जेणेकरून प्रेझेंटेशनही छान दिसतं आणि चार्टमध्ये आपले सगळे पॉईंट एकत्रित शो होतात. आफ्टर दॅट डी पॉईंट आहे एक्सप्लेनेशन. एक्सप्लेनेशनमध्ये तुम्ही जे काही तुम्ही चार्टमध्ये पॉईंट्स दाखवले त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. एक लक्षात ठेवायचं, एक्सप्लेनेशनमध्ये भरकटायचं नाही. जो मुद्दा आहे, जसं इंडिव्हिज्युअल युनिट्स, स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स, तर त्याच्या संबंधित तुम्हाला लिहायचं आहे, काहीही लिहायचं नाही आहे. तुम्हाला आठवलं नाही तर नक्कीच तुम्ही तिथे काही लिहाल, मान्य आहे, पण शक्यतो प्रयत्न करायचा की वरच्या पॉईंटशी संबंधित लिहा. वरच्या पॉईंटशी संबंधित तुम्ही ॲटलिस्ट 4 ओळी जरी लिहिल्या तरी तुम्हाला त्याचा फुल मार्क्स मिळेल, कारण तुम्ही एक्झॅक्ट लिहिलेला असेल. बायहार्ट करायला सांगत नाही आहे मी, फक्त वरच्या पॉईंटशी संबंधित लिहायला सांगते आहे. बुक्समधले वर्ड नसले तरी चालेल, तुम्ही तुमचे वर्ड्स यूज करा, पण पॉईंट हा जो आहे तो क्लिअर झाला पाहिजे. ओके, तसंच आहे प्राईस थिअरी, पार्शियल इक्विलिब्रियम, बरेचसे पॉईंट आहे. आता ह्या ज्या काही अंडरलाईन मी केलेल्या आहे किंवा हे काही डिझाईन जे काय आपलं प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन तुम्ही शेवटी ठेवा, हे जे काही आहे. किंवा मग जर करायचं असेल ऑन दी स्पॉट तर हाताने पटकन रेषा मारा, स्केल यूज करू नका. शेवटी वेळ ठेवा, शेवटी वेळ मिळाला तर हे प्रेझेंटेशन करा, अदरवाईज इट इज नॉट सो इम्पॉर्टंट देन युअर आन्सर. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. आता मी इथे एक्झाम्पल म्हणून फक्त 5 पॉईंट एक्सप्लेन केले. यू हॅव टू डू ऑल पॉईंट्स. देन कन्क्लुजन. कन्क्लुजन हा पॉईंट 5th पॉईंट आहे, इम्पॉर्टंट पॉईंट आहे, की कन्क्लुजन म्हणजे तुम्ही तुमचा आन्सर जे आहे ते कम्प्लीट आहे याचं प्रूफ म्हणजे कन्क्लुजन, की तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये सगळं लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे ते कन्क्लुजन म्हणजे इंट्रोडक्शनचे 2-3 लाईन्स असल्या तरी चालेल. जसं आता मी लिहिलं आहे, फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट टू अंडरस्टँड द ॲक्च्युअल मायक्रो इकॉनॉमिक्स. जे फीचर्स आहेत ते आपल्याला काय मदत करतात की ॲक्च्युअल मायक्रो इकॉनॉमिक्स काय आहे हे समजण्यासाठी. तुम्ही तुमच्या वर्ड्समध्ये सुद्धा लिहू शकता आहे.
सो हे आपला अशा पद्धतीचा आन्सर तुम्हाला क्वेश्चन नंबर 4चे जेवढे क्वेश्चन्स आहेत, म्हणजे 3 क्वेश्चन आहेत क्वेश्चन नंबर 4मध्ये. सो ऑल क्वेश्चनचे आन्सर अशा पद्धतीने लिहायचे आहेत. देन दुसरा पॉईंट आहे की याच्यामध्ये तुम्हाला हँडरायटिंग खूप महत्त्वाचं आहे. की समजा हँडरायटिंग, बरीचशी मुलं अशी असतात की हँडरायटिंग खूप घाण येतं आहे, खूप वाईट दिसतं आहे, त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स लेवल खूप कमी कमी होत जातो. पण जरी हँडरायटिंग तुमचं एवढं खूप छान नसेल, पण ॲटलिस्ट समजण्याजोगं असेल, जर ते समजत असेल तर नक्कीच तुम्हाला तितके मार्क्स मिळतील. तुमचं हँडरायटिंग जरी खूप असं वाईट नाही म्हणत मी, पण खूप चांगलं नाही आहे, पण समजतं आहे, तर तरीसुद्धा त्याला पूर्ण मार्क्स मिळतात. हँडरायटिंगवर मार्क्स नसतात. हँडरायटिंगवर मार्क्स नसून ते अंडरस्टँडिंगवर मार्क्स असतात. सो त्याचं बर्डन घेऊन कधीही आन्सर लिहायचं नाही की माझं हँडरायटिंग घाण येतं आहे, प्रेझेंटेशन घाण जातं आहे. सो इट इज नॉट सो इम्पॉर्टंट थिंग्स. You have to concentrate only your explanation, your study and all. Okay.